नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेचा आज आपण 4था एपिसोड पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण पाहतोय की पद्मा आता छायाला खूपच ओरडत असते आणि म्हणत असते की रांगोळीची नंबर 1 इथे जास्त अक्कल पागळायची नाही, जेवढं सांगितले ना तेवढंच करायचं। काय करायचं? मग छाया घाबरून म्हणत असते की जेवढं सांगितले तेवढंच करायचं। तिकडून आता हे सगळं उमा ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं। त्यावेळेस पद्मा आता थोडीशी पुढे जाऊन म्हणत असते की आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्यामध्ये आणि ह्या समोरच्या भिकारड्यामध्ये नेहमीच अंतर राहिलं पाहिजे। त्यांच्यापेक्षा आपलं सगळं काही वरचढ झालं पाहिजे। आता लवकर कामाला लागायचं आणि काम असं करायचं की येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा आपल्याच घराकडे लागल्या पाहिजेत। ह्या भिकारड्यांच्या घराकडे डोकून सुद्धा बघितलं नाही पाहिजे। त्यावेळेस आता छायाला खूप वाईट वाटत असतं, पण आता ती सुद्धा बिचारी काहीच करू शकत नसते। उमाला मात्र पद्मा सतत भिकारी भिकारी म्हणत असते म्हणून खूप वाईट वाटत असतं, पण ती सुद्धा येते काहीच बोलू शकत नाही। मग आता पद्मा छायाला म्हणत असते की काय करायचं? मग छाया घाबरून म्हणत असते की कामाला लागायचं आणि मग हे सगळं ध्यानात ठेवायचं। तर पद्मा म्हणत असते की मग माझं तोंड काय बघत राहिली, जा पटपट आता कामाला सुरुवात कर। असं म्हणून आता पद्मा तिथून रागारागानेच निघून जाते। आता पद्मा तिथून निघून गेल्यानंतर इकडे छाया म्हणत असते की चला लागा कामाला, आता परत रांगोळी काढा ही पुसून। काय बाई, ह्यांचं तर ना नसतं नक्कू झाले, रोज 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 हेच तमाशे। तर मग छाया आता पुन्हा ती रांगोळी पुसते आणि दुसरी रांगोळी काढायला लागते। तर इकडे आई साहेब मात्र त्यांच्या रूममध्ये उमा आणि पद्माचा फोटो पाहून आता रडत असतात आणि म्हणत असतात की आजचा दिवस मी कसा काय विसरू शकेल। या दिवशी जे जे काही झालं होतं ते त्यांना आता सगळं काही आठवतं की आता लहानपणी पद्मा म्हणालेली असते की माझ्या चिंगडीसाठी मी जीव पण देऊ शकते। त्याचबरोबर पुन्हा ती म्हणालेली असते की आय चिंगडी बघ की किती सुंदर दिसते माझी। त्यावेळेस तिची आई म्हणालेली असते की हो ग, माझी एक लेक चंद्रावाणी आणि दुसरी शुक्राच्या चांदणीवाणी, खरंच खूप सुंदर आहेत माझ्या दोन्ही मुली। पुन्हा आईला दुसरा क्षण आठवतो, तो म्हणजे आता त्या उमाने ज्यावेळेस शिवनाथ बरोबर लग्न केलं होतं त्यावेळेस आता पद्माने तिला सांगितलेलं की आजपासून माझी बहीण मेली। आता हे सगळं काही इथे आईला आठवत असतं आणि आई मग रडायला लागते आणि म्हणत असते की खरंच माझ्या ना दोन्ही लेकी अशा तुटायला नको होत्या, कधी येणार त्या एकत्र, किती वर्ष झालं मी वाट पाहते, अजूनही त्या एकत्र आलेल्या नाही। माझी उमा ग, माझी उमा, मला खूप आठवण येते तुझी। असं आता ती म्हणत फोटोवरून हात फिरवत असते। तेवढ्यातच तिकडून आता भास्कर आणि पद्मा येते आणि हे सगळं पाहून पद्माला आईचा खूपच राग येतो आणि मग पद्मा जोरात ओरडते, आई अगं हे काय चाललेलं आहे तुझं? आम्ही तुला किती जीव लावतो, तुझ्यावरती किती माया करतो, तुझ्यासाठी काय काय म्हणून नाही करत, आणि तुझं काय चाललेलं आहे? त्या उमासाठी रडत आहे आणि त्या उमाचाच तुला पुळका येत आहे। अगं तिने काय केलं विसरली का तू? त्या शिवनाथ बरोबर पळून जाऊन लग्न केलं, त्या शिवनाथने तिला पूस लावली आणि ही सुद्धा पळून गेली त्याच्याबरोबर। एवढंच काय, तर त्याने आपल्या घराच्या समोर घर घेतलं का का तर मला कमीपणा दाखवण्यासाठी। आणि त्याच्यासारख्या भिकारड्याला मी कधीच माफ करणार नाही आणि त्या उमीला सुद्धा मी कधीच माफ करणार नाही। आता ती खूपच रागवलेली असते। त्यावेळेस आई तिच्या जवळ जाते आणि म्हणत असते की पद्मा अगं असं काय करते, आजचा दिवस किती चांगला आहे, आजच्या दिवशी तू त्या उमाला माफ कर। आणि अगं ती तुझी बहीण आहे ना, रक्ताची बहीण आहे ती, आणि असं आपल्या बहिणीबरोबर कोण वागतं ग? त्यावेळेस पद्मा अजूनच चिडते आणि म्हणत असते की माझी बहीण माझ्यासाठी कायमची मेलेली आहे, तुला सांगितलं ना तिचा आणि माझा काहीच संबंध नाहीये। असं म्हणून पद्मा आता आईच्या हातातून तो फोटो घेते आणि त्या फोटोकडे पाहून तिचा राग अजूनच वाढतो। मग ती फोटो घेऊन आता जमिनीवरती खाली जोरात फेकून देते आणि त्या फोटोचे तुकडे तुकडेच करते। आता हे पाहून आईला खूपच वाईट वाटत असतं। आई म्हणत असते की पद्मा अगं हे काय केलं तू? त्यावेळेस ती म्हणते की आई आजपासून नाही, माझा 25 वर्षापूर्वीच हिचा आणि माझा संबंध संपलेला आहे आणि तुलाही सांगते, तूही त्या उमाबरोबर जे नातं आहे ना ते तोडून टाक, ती माझी कोणीच लागत नाही। असं म्हणून पद्मा आता तो खालचा फोटो उचलते आणि आता त्या फोटोकडे पाहून म्हणत असते की ही माझी बहीण नव्हती आणि कधीच नसणार आहे, हिला बर्बाद केल्याशिवाय मी राहणार नाही। त्यावेळेस आई समजावून सांगत असते की अगं पद्मा, चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात, वाईट गोष्टी नदीमध्ये सोडून द्यायच्या असतात, अशा त्याला धरून बसायचं नसतं। त्यावेळेस पद्मा म्हणत असते की आई आम्ही कुठल्या नद्या नाहीये, मी कमळ आहे। पद्मा म्हणजे काय? कमळ, आणि कमळ नेहमी चिखलातच असतं, त्याच्याकडे सगळा चिखलच असतो, कोणालाचही पाय भरवल्याशिवाय आणि रुतल्याशिवाय ते गप्प बसत नाही। त्याच्यामुळे त्या उमीला तर मी कधी माफ करणार नाही आणि सुखाने सुद्धा जगून देणार नाही, माझा शाप आहे त्यांना।
आणि काय ग, मला तर असं वाटत आहे तुला इथे करमत नाही, तुझं इथं मनच लागत नाही. एक काम कर, तू त्या उमीच्याच घरी जाऊन राहा. असं म्हणून ती आता आईचा हात पकडून आईला आता ओढतच बाहेर आणते रूम मधून आणि आता हॉलमध्ये येऊन उभा राहते. जिथे आबांचा फोटो असतो तिथे आता आईला नेऊन उभा करते आणि म्हणत असते की जा, बिंदास्त जा तू त्या शेजाऱ्यांकडे, पण ह्या माणसाला विचारून जा, कारण ह्या माणसाला त्या उमीनेच मारलेला आहे, त्या शिवनाथांनी उमीनेच मारलेला आहे. त्यांच्यामुळे हा माझा बाप मला सोडून गेलेला आहे. आणि काय ग, या घरासाठी मी काय काय म्हणून नाही केलं. त्या उमीमुळे माझं लग्न झालं नाही, मला स्थळ मिळालं नाही, मला आयुष्यभर बिन लग्नाची राहावं लागलं, मी माझ्या भावाला मोठं केलं एवढं, या सगळ्यामध्ये माझा आनंद कुठे गेला. एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, मी माझ्यासाठी जगलीच नाही, मी माझं जगणं ह्या उमीमुळे विसरली, मला आनंदच मिळाला नाही. आणि आता तू म्हणते की तिला माफ कर. नाही, मी या जन्मात काय 7 जन्मातही तिला कधीच माफ करणार नाही. आई आता समजावून सांगत असते, पण आता ती काही ऐकायलाच तयार नसते. आणि मग ती जो उमाचा आणि तिचा फोटो असतो तो आता आबांच्या तिथे दिवा लावलेला असतो तिथे आता घेऊन जाते आणि त्या फोटोला आग लावते. आता आई म्हणत असते की अगं पद्मा, हे काय करते. तर ती आईला गप्प करते आणि म्हणत असते की एक शब्दही बोलू नको. आणि मग तो फोटो जाळते आणि म्हणत असते की हिची अशीच राख रांगोळी केल्याशिवाय मी राहणार नाही. असं म्हणून पद्मा आता तो फोटो पूर्णपणे जाळून टाकते. तर दुसरीकडे आपण पाहतो की उमा आता देवाच्या समोर उभा असते आणि देवाला म्हणत असते की आज आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षापूर्वी या दिवशी जे काही झालं होतं ते आठवून मला दुःख होऊ नये म्हणून आमचे हे आजचा दिवस सेलिब्रेट करत नाही, म्हणजे आजचा दिवस साजरा करत नाहीत. आणि ती म्हणत असते की आणि आमचे आबा म्हणायचे की आमचे हे खंडोबाचे लेकरू आहेत. खंडोबाचं लेकरू म्हणजे मी त्या नात्याने तुमची सून झाली आणि सून म्हणजे मुलगीच असते ना. आणि मग या मुलीचं आज तुला एक मागणं आहे, मी ना नेहमी तुझी सेवा करेल, मुलगी या नात्याने मी तुझी नेहमी सेवा करेल, माझं वचन आहे तुला, पण मी जे मागेल ते माझ्यासाठी देशील का. माझ्या पद्माताईचा राग कमी कर. ही 2 कुटुंब आता मोठी झालेली आहेत, सगळा संसार आता वाढलेला आहे, पण या 2 कुटुंबाला एकत्र आण, म्हणजे आनंद दुपटीने वाढेल. खरंच देवा, मी एवढंच मागते तुझ्याकडे, माझी पद्माताई खुश राहू दे. खरं तर आज तिचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी तिला सगळी सुख मिळू दे, तिचं आयुष्य वाढू दे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनाला शांती दे. तिने सगळ्यांसाठी खूप केलेलं आहे आणि आमच्या दोघींचं नातं सुद्धा पहिल्यासारखं होऊ दे. आमच्या नात्यामध्ये जी एवढी दरी निर्माण झालेली आहे ती दरी आता तू पुसून टाक आणि आम्ही दोघी कधी एकत्र येईल ते सांग, असं आता ती देवाला म्हणत असते. आणि मग देवाचा आशीर्वाद घेऊन आता ती खिडकीमध्ये जाते, तर तिकडून तिची आई सुद्धा तिला खिडकीतून पाहत असते. मग आता उमा आणि आई एकमेकींकडे आता भरून पाहतात, दोघींचेही डोळे आता पाणवलेले असतात. मग उमा आता हात जोडूनच आईचा आशीर्वाद खिडकीतूनच घेते. तिकडून आई सुद्धा आता उमाला आशीर्वाद देते आणि मग दोघी खूपच मायेने एकमेकींकडे बघत असतात. तेवढ्यातच आता आईला पद्मा आवाज देते, आई म्हणून आता ती खूपच मोठ्याने ओरडते. मग आई घाबरून आता तिकडे निघून जाते. उमा मात्र आईकडे बघत आता तिथेच उभा राहिलेली असते. तर इकडे दुसरीकडे आता शिवनाथ सुद्धा त्याच्या गोदामात असतो आणि तिथे सुद्धा आता एक मंदिर असतं आणि त्याच्यामध्ये खंडोबाचा फोटो असतो. तर शिवनाथ त्या खंडोबाला म्हणत असतो की खंडेराया, सगळं काही तू चांगलं केलेलं आहे, बायको मुलं बाळ सगळी सुखात आहेत, सगळं काही मला भरभरून दिलेलं आहे, फक्त आता माझ्यावरती अशीच तुझी कृपा राहू दे. आता तो नमस्कार करत असतो, तेवढ्यातच तिकडून एक आता वयस्कर आता गोदी घेऊन आता उचलून येत असतो. त्यावेळेस मग त्याला उन्हामुळे त्रास होत असतो, तर तिथंच तो आता वजामुळे खाली पडतो. मग शिवनाथ ते पाहतो आणि पळतच त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणत असतो की अहो बाबा काय झालं. म्हणून आता तो त्याला उचलून खुर्चीवरती बसवतो आणि राजेशला सांगत असतो की राजेश जा यांच्यासाठी पाणी घेऊन ये. आता राजेश पाणी आणायला जातो, तर ते म्हणत असतात की बाबा अहो काय झालं, काय त्रास होतोय का. मग ते बाबा म्हणत असतात की काही नाही रे, उन्हामुळे थोडीशी चक्कर आली, पण आता अजून 2च गोदी उचलायची राहिलेल्या आहेत आणि उचललं तर पाहिजे ना, तरच पैसे मिळतील. त्यावेळेस आता शिवनाथ म्हणत असतो की अहो बाबा काहीच काळजी करू नका, या शिवनाथच्या गोदामात कुणाचं पैसे बुडवलं जाणार नाहीत, इथे सगळ्यांचे पैसे मिळणार, कष्ट केले म्हटल्यावरती पैसा कुठे जाणार नाही. आणि अहो पैसा पैसा काय करताय तुम्ही, आपली तब्येत पण जपली पाहिजे, जास्त लोड घेऊ नका, काम तर केलंच पाहिजे पण जास्त लोड घ्यायचा नाही. त्यावेळेस तो म्हणतो की हो बरोबर बोलतोय. मग आता तो म्हणतो की इथे लिंबू सरबत पण आणायला सांगतो आणि म्हणत असतो की आता लिंबू सरबत येईल, तुम्ही प्या, आपण नंतर कामाला सुरुवात करूया. असं म्हणून आता तो स्वतःच आता त्या
वजं उचलायला जातो आणि म्हणत असतो की खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून तोच कामाला सुरुवात करतो आणि तो गोदी उचलून घेऊन चाललेला असतो. त्यावेळेस ते बाबा म्हणत असतात की खरंच रे, खूप चांगला मालक आहे आमचा, ह्याची अजून भरभराटी होऊ दे असं म्हणून तो त्यांना आशीर्वाद देतो. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की श्री आणि त्याचा भाऊ आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात आणि म्हणत असतात की आये आये अगं लवकर ये. त्यावेळेस ती म्हणत असते की हो हो आले आले. आता ती नाश्ता घेऊन आता येते आणि म्हणत असते की अरे तुम्ही दोघंच, बाकीचे दोघं कुठे गेली, वेदा आणि राघव कुठे गेला. त्यावेळेस ते म्हणत असतात काय माहिती कुठे गेलेले आहेत, काही दिसलेच नाहीत. मग ती म्हणत काय बाई ही पोरं, आप्पा यायची वेळ झाली आणि अजून काही यायची नाही, म्हणून ती आता वेदा वेदा करून आता वेदाला आवाज देते. दोघेही काही लवकर येतच नाही. मग आता मोठ्याने ओरडल्यामुळे वेदा येते आणि म्हणत असते की काय गाय, काय चाललंय, काय इतकीच मोठ्याने ओरडते. त्यावेळेस मग उमा म्हणत असते की काय चाललंय म्हणजे, अगं आप्पा यायची वेळ झाली आणि तू काय अशी चाललेली आहे, तू अजून अंघोळ केलेली नाहीये, जा पटकन अंघोळ करून ये. मग ती म्हणते की हो गाई जाते, पण ना मला आधी कॉफी दे. मग ती म्हणते की नाही नाही कॉफी नाही, आधी अंघोळ करून ये आणि मग मी तुला कॉफी देते. पण वेदा काही ऐकायला तयारच नाही. ती म्हणत असते की नाही आई, कॉफी पिल्याशिवाय मला काही बाई फ्रेश वाटत नाही आणि मग मी काही अंघोळीला जाणार नाही, मला आधी कॉफी दे. त्यावेळेस ती म्हणते की तू कशी आंघोळीला जात नाही ना तेच बघते, मी काय तुला कॉफी देणार नाही. मग आता वेदा म्हणते की नाही मी जाणार नाही, कॉफी कॉफी कॉफी. मग ती म्हणत असते की बाई ही पोरगी काही ऐकणार नाही आणि तो राघव का आला नाही, कुठे आहे. त्यावेळेस वेदा म्हणत असते की तो राघव कुठे आहे काय माहिती, रूम मध्ये पण दिसला नाही. आता उमा म्हणत असते काय रूम मध्ये नाहीये, कुठे गेला, खोलीत नाही म्हणलं हा कुठे गेला. म्हणून आता ती पळतच त्याला शोधण्यासाठी जाते. मग हे दोघे भाऊ पण लगेचच तिच्या पाठीमागे जातात. अगं आई थांब थांब करून. मग वेदा इकडे म्हणत असते की आता खरी मज्जा येणार आहे, आता खूपच मज्जा येणार आहे असं म्हणून ती आता आंघोळीला जाते. तर इकडे आता येऊन पाहते उमा, तर राघव काही त्याच्या रूम मध्ये नसतो. मग आता ती म्हणत असते काय बाई ही पोरग, आता याच्या बापाची यायची वेळ झालेली आहे आणि हा कुठे गेलेला आहे काय माहिती, किती वेळा सांगितलं की वेळेवरती तयार होत जा, पण ऐकेल तर माझं खरं असं म्हणून आता ती ओरडत असते. पण आता तो काही येतच नाही. मग ती म्हणत असते की नाही नाही आता आप्पा याची वेळ झालेली आहे. मग आता ती अशी घाबरलेली असते, खूपच अशी घाबरते. त्यावेळेस ती दोन मुलं म्हणजे श्री आणि तो दुसरा म्हणत असतो की काय गाई तू घाबरलीस का. त्यावेळेस ती म्हणते की घाबरले नाही नाही मी कुठे घाबरले, मी चिडले. तुम्हाला माहितीये ना आप्पांचे नियम कसे आहेत ते, आणि हा राघव बघ बरं ऐकतोय का, राघव ना माझा अजिबात ऐकत नाही, थांब आता असं म्हणून आता ती सगळ्या उशा गोळा करते आणि बेडवरती ठेवत असते. त्यावेळेस आता श्री म्हणत असतो की अगं आई हे काय करतेय तू. तर ती म्हणते की तुम्ही त्या पिक्चर मध्ये बघितलं नाही का, जर कोणी नसेल तर अशाच उशा ठेवून आता झोपवतात त्याला. त्यावेळेस त्या दोघांना हसायलाच येतं आणि मग ते म्हणत असतात की अगं आई आप्पांना फसवणं सोपं आहे का. मग ती म्हणत असते की मग आता मी असं हे ते झोपवलेलं आहे आणि मग आप्पा आले की मी त्यांना सांगेल राघव रात्रभर अभ्यास करत होता म्हणून आता तो झोपलेला आहे. मग हे दोघे हसायलाच लागतात आणि म्हणत असतात की अगं आप्पाला पटल ते कारण सांग, साधी पुस्तकावरची धूळ सुद्धा उडत नाही याच्या, आणि हा अभ्यास आप्पांना पटेल का तरी. त्यावेळेस ती म्हणते की काय हे तुझ्या आप्पांना पटणार नाही. नाही नाही असं नाही, बघ बरं किती छान मी हे तयार केले, असं वाटते की ते राघवच झोपलेलं आहे. आणि ती सगळं निरखून पाहते आणि म्हणत असते काही नाही, तुझे आप्पा आले की त्यांना असंच वाटेल की ते राघवच झोपलेलं आहे. आता ते दोघे जण हसायलाच लागतात. तर दुसरीकडे भास्करने आता त्याच्या ताईचा वाढदिवस असतं म्हणून गरिबांना दान द्यायचं ठरवलेलं असतं. तर आता पद्मा घराच्या बाहेर येते आणि त्याचबरोबर भास्कर सुद्धा तिच्याबरोबर आलेला असतो आणि भास्कर म्हणत असतो की ताई तुझ्या वाढदिवसानिमित्त गरिबाला आज आपण दान करणार आहोत, त्यांना आता ही जी भेटवस्तू आहे ती देणार आहे. तर पद्मा म्हणत असते की बरं बरं ठीक आहे. मग आता पद्माच्या हातामध्ये एक गिफ्ट दिलं जातं आणि एक आता गरीब माणूस पुढे येतो. तर पद्मा ती त्याला देते. तर तो माणूस तिला म्हणत असतो की ताई तुमचं देव भलं करो. मग आता असं म्हटल्याबरोबर पद्माला खूपच राग येतो आणि तो ते गिफ्ट, तिने जे ते गिफ्ट दिलेलं असतं ते माघारी घेते आणि म्हणत असते की तुझ्या भिकारड्या आशीर्वादाची मला गरज नाहीये, मला भरपूर आहे, मी माझ्या स्वतःच्या जीवावरती सगळं काही करू शकते, या असल्या आशीर्वादाची गरज आहे. ते या पुढच्या भिकारड्यांना आता एक काम करायचं, हे गिफ्ट तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही ह्या भिकारड्याच्या घराला शाप देचाल, त्यांना शाप देचाल तेव्हा त्या गरिबांना खूप वाईट वाटत असतं, त्यांना अजिबात तसं करायची इच्छा नसते. पण आता पद्माताईने सांगितले आणि हे जे ते दान करणार आहे ते
मिळणार नाही, म्हणून आता त्यांना ते करावं लागतं. त्यावेळेस ती म्हणत असते की तोंड काय बघतोय माझं, मन की ह्या भिकारड्याचं वाटोळं होईल. मग आता सगळे भिकारी म्हणत असतात की ह्या शिवनाथच्या घराचं वाटोळं होऊ दे, असा शाप आहे आमचा. आता ते म्हणत असतात, पण त्यांना खरंच इच्छा नसते असं म्हणण्याची. तेवढ्यातच तिकडून शिवनाथ येतो आणि हे सगळं ऐकून त्याला आता पद्माचा अजूनच राग येतो. त्यावेळेस आता पद्माला खूप भारी वाटतं की शिवनाथ तिथे आलेला पाहून. मग पद्मा म्हणत असते की चल चल अजून मोठ्याने म्हण. आता शिवनाथला पाहून तो माणूस म्हणायलाच तयार नसतो. मग आता शिवनाथ म्हणत असतो की अरे घाबरतोय काय, म्हण म्हण, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही. ही बाई तुला सांगते ना तर बिंदास्त म्हण, माझ्याकडे माझ्या खंडोबाचा आशीर्वाद आहे. मी 25 वर्षापूर्वी शब्द दिला होता की हिच्या समोरच घर बांधीन, जे मी आज बांधलेलं आहे. माझं गोकुळ आज सुखात आहे. कोणाच्याही शापाने मला काहीच फरक पडत नाहीये आणि माझं कष्ट खंडोबाला दिसते, त्यामुळे माझी भरभराटीच होत चाललेली आहे. आता पद्माला खूपच राग येतो. मग ते माणसं पुन्हा आता ओरडत असतात. तर पद्मा आता ते सगळं ऐकून खूप खुश होते असते, पण शिवनाथला सुद्धा वाईट काहीच वाटत नसतं. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.